पहिला माया ऑफ इटर्नल टाईम, माया संस्कृती किंवा सभ्यतेचा शाश्वत काळ यांना शाश्वत संस्कृती असं का म्हटलं गेलं, तर हे लोक भूत भविष्य वर्तमानाबद्दल जाणत होते. त्यांचा आध्यात्मिकतेचा स्तर खूपच उंचावलेला होता. ह्या लोकांचा जन्मोजन्मींचा प्रवास हा ॲटलांटिस संस्कृतीतून मायान या संस्कृतीत झाला होता आणि काहींचा इजिप्शियन या संस्कृतीत झाला होता. मायान लोकांना टाईमचे कीपर असंही म्हटलं गेलं होतं. त्यांनी जे भविष्याचं भाकीत करणारं कॅलेंडर काढलं होतं ते जगप्रसिद्ध आहे. तर या मायान लोकांनी पृथ्वीचं भाकीत करून ठेवलं होतं की पृथ्वीवर मोठा इव्हेंट होणार आहे की जेणेकरून पृथ्वीचे पोल शिफ्ट होणार होते. आणि हाच इव्हेंट टाईमच्या मागे गेलं तर प्रत्येक 13,000 वर्षांनंतर होत होता आणि त्या इव्हेंटनंतर या पृथ्वीवरती काहीतरी अगदी न घडणारी घटना घडत होती. तर मायान सभ्यतेमध्येही ह्या पोल शिफ्टची घटना घडली होती आणि त्याने त्यांच्या आत्म्याचा स्तर वाढला होता. तर हीच घटना पुन्हा आता या वेळेला 2012 या वर्षामध्ये होणार होती असं त्यांनी भाकीत करून ठेवलेलं होतं. पोलशिफ्ट म्हणजे काय, तर आपल्या पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण हे 2 ध्रुव आहेत आणि ह्यांच्या जागा बदलणं ह्याला पोलशिफ्ट म्हणतात. त्याच्यासाठी पृथ्वीचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते बदलण्याची गरज आहे आणि हीच घटना जी आता घडणार आहे असं बोललं जातं किंवा घडत आहे असं सायंटिफिकली शास्त्रज्ञ बोलत आहेत, तीच घटना मायान ह्या संस्कृतीने अनुभवली होती आणि त्या घटनेविषयीही त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगितले होते. तर त्यात डिटेलमध्ये न जाता आपण पुढे प्रवास करूया की ह्या घटनेचं बीजारोपण किंवा ह्याच्यासाठी जे एक्सपेरिमेंट्स केले गेले त्याचं बीजारोपण हे इजिप्तमध्ये झालं. तर इजिप्शियनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा दृष्टिकोनातून आपण हे पुढे समजून घेऊया. तर ह्या पोलशिफ्ट घटनेविषयी खूपच कमी लोकांना या पृथ्वीवरती माहीत होतं. त्यात काही सिक्रेट्स ग्रुप जे मेसन असं ज्यांना म्हणतात, जे इजिप्शियन कल्चरशी रिलेटेड होते त्यांना माहीत होतं. काही असेंडेड मास्टर्स म्हणजे जे एनलाइटन मास्टर होते, जे मानवाच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर आलेले होते त्यांना माहीत होतं. काही सुफी, तिबेटियन, बुद्धिस्ट मॉन्क आणि हिंदुझममधल्या लोकांना या घटनेविषयी माहीत होतं. तर इतर सर्व धर्मातल्या सर्व लोकांना किंवा जगभरात सर्वांना याबद्दल काहीही माहीत नव्हतं. पण सायन्सला या गोष्टीचं ज्ञान झालं होतं कारण सायन्स तोपर्यंत बरंच डेव्हलप झालं होतं आणि गॅलेक्झीजमध्ये त्यांचं लक्ष होतं. सॅटेलाइट्स हे आपल्या अर्थच्या अराउंड फिरत होते तोपर्यंत आणि पृथ्वीच्या ऊर्जा बदलतायत हे त्यांना एक्सपेरिमेंट्सवरनं समजत होतं. तर सायन्सला या गोष्टी हळूहळू समजायला लागल्या होत्या की अर्थचं पोलशिफ्ट सुरू झालं आहे व्हायला. तर हे नॉलेज जेव्हा इतर लोकांना माहीत होतं, जे आत्म्याच्या उच्च लेवलला पोहोचलेले होते, त्याच वेळेला जे पोहोचलेले नव्हते 99% लोक, त्यांच्या DNA च्या स्तरावर ही मेमरी कुठेतरी होती. जेव्हा ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांचे त्या मेमरीज ट्रिगर व्हायला लागल्या. भाग दुसरा, मायान संस्कृतीचा विसरलेला इतिहास, फॉरगॉटन हिस्ट्री ऑफ मायान. मायान लोकांना माहीत होते की ते अटलांटिस या संस्कृतीतून मायांमध्ये जन्माला आले होते आणि त्यांना हेही माहीत होते की अटलांटिस हे समुद्रात बुडाले होते. तर आता आपण अटलांटिसबद्दल बोलूया. अटलांटिस हा जो काळ होता त्या काळात लोकांचा चेतनेचा स्तर खूप वाढलेला होता आणि त्यात 1000पेक्षा काही कमी लोक होते जे या स्तरापर्यंत पोहोचलेले होते. त्यांनी गुरुत्वाकर्षणावरही विजय मिळवला होता, म्हणजे ते आकाशातही उडू शकत होते. तर अशा या अटलांटिसचा
पश्चिम भाग जो होता, जो आपण अमेरिकेचा आत्ताचा पूर्व भाग म्हणू शकतो, तेथे मोठा उल्कापात झाला आणि हा अखंड जमिनीचा भाग हा 3 खंडांमध्ये तुटला गेला. जेणेकरून हे जे खंड होते ते अनस्टेबिलाइज झाले आणि या घटनेच्या 4000 वर्षांच्या कालावधीनंतर किंवा आतापासून काळाच्या मागे 13,000 वर्षांपूर्वी जी घटना घडली ती होती पृथ्वीचे ध्रुव बदलणे, अर्थ पोल शिफ्टिंग. तर त्यावेळी ज्या ऊर्जा अटलांटिसवरती आल्या त्या ऊर्जांना अटलांटिस हा सहन करू शकला नाही आणि तो खंड पूर्णच्या पूर्ण समुद्रात बुडून गेला. तर या सर्व गोष्टींबद्दल अटलांटियन्सला माहीत होते. त्यातला एक छोटासा ग्रुप होता जो ह्या गोष्टीचा फायदा घेण्याचे त्याने ठरवले. त्यांचा हेतू खराब होता याच्या मागचा. तर त्यांनी एक दगडाचा पिरॅमिड बांधला ज्याच्यामध्ये त्यांनी मर्कबा ही यंत्रणा वापरली. ती सहसा आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जेची चक्र असतात. तर या यंत्रणेवरचा त्यांचा ताबा निघून गेला किंवा त्यांचा कंट्रोल सुटला आणि वेगळ्या डायमेन्शन, वेगळ्या मितीचे दरवाजे उघडले गेले. तर वरच्या कॉन्शियसनेसच्या ऊर्जा त्या दरवाजातनं अटलांटिसवरती पसरल्या आणि अटलांटिसवरच्या लोकांची शरीरे त्या ऊर्जेला घेण्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे ते आजारी पडले आणि ते मरण पावले. तर जसे वाईट हेतूचे लोक तिथे होते तसेच आध्यात्मिक चांगले हेतूचे इव्हॉल्व्ड बीइंग्स म्हणता येईल तेही तिथे होते आणि ते जगाच्या कल्याणासाठी विचार करत होते. तर त्यांनी या घटनेनंतर हायर लेवलच्या मास्टर्सशी बोलून त्यांची एका प्रयोगासाठी आज्ञा घेतली आणि तो प्रयोग होता की आपला मानवांचा कॉन्शियसनेस किंवा चेतना याचा स्तर वाढवणे आणि त्यासाठी त्यांना आज्ञाही मिळाली. तर अशा या अटलांटिसचा पश्चिम भाग जो होता, जो आपण अमेरिकेचा आत्ताचा पूर्व भाग म्हणू शकतो, तेथे मोठा उल्कापात झाला आणि हा अखंड जमिनीचा भाग हा 3 खंडांमध्ये तुटला गेला. जेणेकरून हे जे खंड होते ते अनस्टेबिलाइज झाले आणि या घटनेच्या 4000 वर्षांच्या कालावधीनंतर किंवा आतापासून काळाच्या मागे 13,000 वर्षांपूर्वी जी घटना घडली ती होती पृथ्वीचे ध्रुव बदलणे, अर्थ पोल शिफ्टिंग. तर त्यावेळी ज्या ऊर्जा अटलांटिसवरती आल्या त्या ऊर्जांना अटलांटिस हा सहन करू शकला नाही आणि तो खंड पूर्णच्या पूर्ण समुद्रात बुडून गेला. तर या सर्व गोष्टींबद्दल अटलांटियन्सला माहीत होते. त्यातला एक छोटासा ग्रुप होता जो ह्या गोष्टीचा फायदा घेण्याचे त्याने ठरवले. त्यांचा हेतू खराब होता याच्या मागचा. तर त्यांनी एक दगडाचा पिरॅमिड बांधला ज्याच्यामध्ये त्यांनी मर्कबा ही यंत्रणा वापरली. ती सहसा आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जेची चक्र असतात. तर या यंत्रणेवरचा त्यांचा ताबा निघून गेला किंवा त्यांचा कंट्रोल सुटला आणि वेगळ्या डायमेन्शन, वेगळ्या मितीचे दरवाजे उघडले गेले. तर वरच्या कॉन्शियसनेसच्या ऊर्जा त्या दरवाजातनं अटलांटिसवरती पसरल्या आणि अटलांटिसवरच्या लोकांची शरीरे त्या ऊर्जेला घेण्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे ते आजारी पडले आणि ते मरण पावले. तर जसे वाईट हेतूचे लोक तिथे होते तसेच आध्यात्मिक चांगले हेतूचे इव्हॉल्व्ड बीइंग्स म्हणता येईल तेही तिथे होते आणि ते जगाच्या कल्याणासाठी विचार करत होते. तर त्यांनी या घटनेनंतर हायर लेवलच्या मास्टर्सशी बोलून त्यांची एका प्रयोगासाठी आज्ञा घेतली आणि तो प्रयोग होता की आपला मानवांचा कॉन्शियसनेस किंवा चेतना याचा स्तर वाढवणे आणि त्यासाठी त्यांना आज्ञाही मिळाली. भाग 3. मानवाच्या चेतनेचा स्तर खाली जाण्याच्या आधीचा वेळ. बिफोर द फॉल.
मानवाचा आणि पृथ्वीच्या चेतनेचा स्तर वाढवणे हा जो प्रयोग होता त्यामध्ये मुख्यत्वे 3 मास्टर्स होते. त्यांना एन्शंट बीइंग म्हटले जाते. त्यांना माहीत होते की मनुष्याच्या चेतनेचा स्तर हा खूपच खालावणार होता आणि ते स्पिरिच्युअल इंजिनियर्स होते, ज्यांना माहीत होते की हा स्तर पुन्हा आपण कसा उंचावू शकतो. त्यांचे नाव होते चॅकोट्या टारलेस फॉर्मालाइट. हा ॲटलांटिसचा राजा होता आणि दुसरा रा आणि तिसरा होता आरारॅट. हे 3 असेंडेड मास्टर्स होते. हा प्रयोग काही नव्याने झालेला नव्हता. युनिवर्समध्ये तो बऱ्याच काळात झालेला होता. हा प्रयोग युनिवर्समध्ये पूर्वीही झाला होता, पण बऱ्याच वेळेला त्या प्रयोगाने काम केले नाही. पण या मास्टर्सने ते करण्याचे ठरवले आणि त्यांनी त्याच्यासाठी पिरॅमिड बांधायला सुरुवात केली. तर हे पिरॅमिड त्यांनी ॲटलांटिसचं समुद्रामध्ये बुडणं ह्या क्षणाच्या आधीपासूनच बांधायला सुरुवात केली होती. हे पिरॅमिड्स त्यांनी त्यांच्या चेतनेच्या ऊर्जेने बांधले होते. काही क्षणातच किंवा काही तासांमध्येच त्यांनी ते बांधून पूर्ण केले होते. ते त्यांनी 4थ्या मितीमध्ये आकाशात बांधून पुन्हा त्यांच्या मितीमध्ये ते उतरवले होते. त्यातील पहिलं पिरॅमिड हे इजिप्तमधलं पिरॅमिड आहे आणि सायंटिस्ट लोकांनी शोधूनही काढलं आहे की जो पिरॅमिडचा वरचा दगड आहे तो जुना आहे आणि खालचा दगड, पायथ्याचा दगड हा नवीन आहे. आणि अशा बऱ्याच स्पेशल पॉईंट्स म्हणता येईल त्यासाठी किंवा सिक्रेट पॉईंट्स पूर्ण पृथ्वीवरती त्यांनी निवडले होते की जिथे त्यांना या जागेवरती पिरॅमिड्स बांधायचे होते किंवा काही चर्चेस आताच्या काळात म्हणता येतील किंवा मंदिरे होती. तर असे 83,000 पिरॅमिड हे पृथ्वीवर बांधण्यात येणार होते पुढे जाऊन भविष्यामध्ये. त्यांनी काही प्रमाणात ते स्वतः बांधले होते आणि काही प्रमाणात हळूहळू काळाच्या ओघामध्ये ते काही ट्रायबल्स लोक बांधणार होते आणि काही हळूहळू त्या ग्रीडमध्ये जात जात त्या 83,000 पिरॅमिड 83,000 पिरॅमिड हे 13,000 वर्षांनंतर पूर्ण होणार होते. या कामासाठी पुढे जाऊन मायान, युगेटिन, चायना, जपान यासारख्या कंट्रीजमध्ये खूप सारे पिरॅमिड बनले गेले. तिबेट, मंगोलिया, जापानमध्ये तर 101 पिरॅमिड बांधले गेले. काही पिरॅमिड तलावांमध्ये, नद्यांमध्ये तर काही पर्वतांच्या स्वरूपात होते. तर हे एक एन्शंट सायन्स किंवा गूढ विज्ञान याची सुरुवात होती. भाग 4, पृथ्वीचे भौगोलिक विज्ञान किंवा जिओमॅन्सी. तर हे एन्शंट बीइंग्स होते. यांना काय करायचे होते एवढे बिल्डिंग्ससारखे स्ट्रक्चर्स बांधून? त्यांना आत्ताच्या सायन्समध्ये जिओमॅन्सी असं म्हणतात, ज्यात त्यांनी चेतनेच्या उच्च स्तराचे दगड, धोंडे, क्रिस्टल्स वापरले होते, ज्याला आत्ताच्या भाषेत आपण कॉपर वायर असं म्हणू शकतो, जे त्यांनी पृथ्वीच्या ऊर्जा प्रवाह बदलण्यासाठी वापरले होते. आणि या बिल्डिंग्स त्यांनी खूप अचूक अशा जागेंवरती बांधल्या होत्या, जेणेकरून पृथ्वीच्या आतील आणि बाहेरील ऊर्जेचा प्रवाह बदलू शकत होता. या प्रकारच्या ऊर्जा सहसा जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो किंवा पृथ्वीचे खंडांचे प्लेट्स एकमेकांवर सरकतात तेव्हा होतो. हे असे करून ते एक नवीन चेतनेचे ग्रीड किंवा जाळे तयार करणार होते, जे ॲटलांटिसच्या स्फोटामध्ये त्यांनी ते ग्रीड गमावले होते, ते नष्ट झाले होते, ज्यामुळे पृथ्वी ही कलियुगात घसरली होती. या प्रयोगाशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे राहिला नव्हता. याशिवाय आपण आपल्या चेतनेचा स्तर इतक्या कमी वेळात अचूक साधू शकलो नसतो. लाखो लोक या प्रयोगासाठी कामं करत होते आणि ते 13,000 वर्षांपासून करत होती. पुन्हा एक नवीन ग्रीड बनवण्यात आले होते आणि जे अंतरिक्षात पृथ्वीच्या बाहेर होते, जेणेकरून आपण चेतनेच्या स्तरावर बदलून जे आत्ता आपण अनुभव करत आहोत ते करू शकलो.
म्हणजे जो कालखंड आपल्याला एक सतीयुगातून त्रेतायुग, मग द्वापारयुग आणि कलियुग, हा जो खूप जास्त कालखंड लागला, तो आपण जर बघितला रिव्हर्समध्ये तर अगदी कमी वेळामध्ये आपण सतयुगात प्रवेश करणार होतो. जर आपण टाईमचं काउंटिंग केलं तर आपण कलियुगातनं द्वापारयुगात, मग त्रेतायुगात आणि सतयुगात काही 50 ते 100 वर्षांच्या कालखंडातच आपण ह्या सायकलमधनं जाणार होतो. तर हे शक्य फक्त ह्या प्रयोगामुळेच होणार होते. भाग 5, विलुप्ती, एक्सटिंक्शन. आपण कसल्या विलुप्तीबद्दल बोलत आहोत? जर आपण काळाच्या प्रवाहात 120 वर्ष मागे गेलो, 20व्या शतकाच्या सुरुवातीला, तर आपल्या लक्षात येईल की त्यावेळेला प्राण्यांच्या 30 मिलियन जाती ह्या अस्तित्वात होत्या आणि आत्ता जर आपण बघितलं तर त्या 15 मिलियनपर्यंत आलेली आहे. म्हणजे पृथ्वीवरचे अर्धे जीवन आपण नष्ट केलेले आहे. या जाती पृथ्वीवर परत आणण्यासाठी आपल्या चेतनेचा स्तर उंचावणे गरजेचे होते आणि यावेळेला आपण ते जर केले नाही तर आपण आपल्याच ग्रहाला मारण्यास जबाबदार होणार होतो. त्यामुळे हे आपल्या सर्वांवर अवलंबून होते की आपण आपल्या स्वतःत बदल करायचे की नाही. बदल नाही केला तर आपण स्वतःचेच अस्तित्व गमावू आणि या ग्रहाला नष्ट करू.